शेतकऱ्याचं मरण स्वस्त झालं आहे। साधी एखादी बस उलटली किंवा एखाद्याची गाडी दरीमध्ये कोसळली, एखाद्या सेलिब्रिटीचा किंवा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तरी सरकार तत्परतेने पुढे येऊन मदतीची घोषणा करतं। एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते। 10-20 लोक जर एखाद्या अपघातात गेली तर त्याची देशभरामध्ये राज्यभरामध्ये मोठी बातमी बनते। परंतु आमच्या महाराष्ट्रामध्ये जो जगाचा पोशिंदा आहे, जो आपल्या सर्वांसाठी अन्नधान्याची निर्मिती करतो, त्याच्या दररोज आत्महत्या होता तरी कोणालाही त्याचं काही देणं घेणं नाही। आमच्या भावना इतक्या बोथट का झाल्या आहेत? शेतकऱ्याला इतकी वाईट वागणूक का मिळते? परंतु शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी, नोकरदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे। ही शेतकऱ्याची पोरं जर शिकून पुढे आली, मोठी झाली आणि उद्या शेती करायलाच जर कोणी धजावलं नाही तर तुम्ही काय खाल? गहू, बाजरी, ज्वारी ही तुम्हाला 100-200 रुपये किलोने जेव्हा घ्यायची वेळ येईल तेव्हा परिस्थिती कशी असेल याचा विचार करा। अजूनही वेळ गेलेली नाही आहे। शासनाने आणि आपण सर्वांनीच बळीराजाला आदर सन्मान देण्याची ही वेळ आहे। त्याला आधार देण्याची वेळ आहे। त्याच्या मुलाबाळांचं शिक्षण होत नाही आहे, त्याला मुलामुलींचे लग्न कार्य करता येत नाही आहे, तो संकटात सापडलेला आहे। त्याला गरज आहे आपल्या मदतीची, आपल्या आधाराची। ज्या दिवशी बळीराजाकडे आपण दुर्लक्ष करू त्या दिवशी आपल्या इतके दुर्दैवी आपणच असं म्हणावं लागेल। धन्यवाद।